तर ही सगळं नासावतीच. नाही तिचे काहीतरी केलंच पाहिजे. रूपा पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. रूपा पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. 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 तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा. 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 बहुता सुकृताची जोडी हरुणी विठ्ठली आवडी. हरुणी विठ्ठली आवडी. हरुणी विठ्ठली आवडी. तोहा विठ्ठल बरवा. तोहा माधव 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 बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर. बाप रखुमा देवी वर. बाप रखुमा देवी वर. तोहा विठ्ठल बरवा. तोहा माधव 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 बरवा. फोन करून साहेबांना कळवायला पाहिजे. विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती. आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपळ्या धन. विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवन. रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे. तुका विठ्ठल सर्वांगे. विठुराया पावला इंदूच्या शाळेसाठी धावला. इंदू कहते हैं अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो वो पूरी कायनात विठुराया तुम्हारे सामने रख देता है. तुझी शाळेसाठीची तळमळ बघून विठुराया स्वतः प्रकट झाला बघ. इंदू माय फ्रेंड मी नेहमी तुझ्या सोबत आहे. विठुराया पाठी राख. इंदू आय हेट टीयर्स. अग एवढं सगळं चांगलं सुरू असताना डोळ्यात पाणी कशाला. अश्रू माझे हसू माझं. विठुराया माझा तुझं काय रे मध्येच. विठुराया आता गावात आपली शाळा होणारच. गावातली मुलं शिकणार. इंदू मी आलोच. अरे असं अचानक. अगं नंतर सांगतो. आदू
हरिभक्त परायण इंद्रायणी अधोक्षज महाराज दिग्रजकर. वा, कमाल केलीत तुम्ही. हा, कमाल नाही, चमत्कार केलात तुम्ही. काय केला? चमत्कार. मी दिसले की टोमणे मारायचे असतात ना तुला? अगं, आयुष्याला आग लावलीस तू माझ्या, आणि मी टोमणे मारायचं नाही तुला. हे सगळं करायलाच थांबलायस ना इथे तू? तू वाडीकरची दिग्रजकर झालीस, मी मूळचा दिग्रजकरच आहे. हे माझं घर आहे, विसरायचं नाही. अरे वा, तुझ्या हे लक्षात आलं याचा आनंद झाला बरं का गोपाळ मला. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुझी स्मृती परत आली. अख्ख्या विठूच्या वाडीला धोका दिलायस तू. फक्त मला नाही इंद्रायणी, अख्ख्या गावाला. अगं बघतेस काय अशी? खरं तेच बोलतोय मी. तुला काय वाटलं तू भूताच्या माळावर केलेला प्रकार माझ्या लक्षात आला नाही? गावकऱ्यांच्या मनातली भूताची भीती घालवण्यासाठी तिकडे तू देव उभा केलास. भूताला देवाचा शह. वा, काय पुरावे तुझ्याकडे? गोपाळ, अरे असे बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा जरा स्वतःच्या कामाकडे लक्ष दे. तुला काय वाटतं रे, मला लोकांची मतं बदलण्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील? याची गरज आहे मला? वाटतं? अगं ठामपणे माहिती आहे मला इंद्रायणी तुझं पॉलिटिक्स. स्वतःच्या स्वप्नांसाठी वाटेल ते करायची तयारी असते तुझी. या शाळेसाठी तू मला सोडलंस तुझ्या पहिल्या प्रेमाला. तिथे अशा छोट्या मोठ्या गोष्टींची काय मामलत आहे? मोठेपणाची हाव, त्यासाठी वाटेल त्याच्यावर घालायचा घाव. जसे गुरु तशी शिष्य. गोपाळ, व्यंकू महाराजांबाबतीत एकही वावगा शब्द नाही. हा, कर्याची मिरची जोमली वाटते. सत्य कटू असते. नाही पण चांगलंय, मस्त आहे तुझं पॉलिटिक्स. तुझ्याकडनं शिकायला लागणार मला. भूताच्या माळावर विठुराया. वा, काढा लोकांना असंच येड्यात काढा. एन्जॉय. काय मिळालं रे गोपाळ तुला असं वाईट साईड बोलून? तुला माहितीये मी कधी खोटं बोलत नाही, वागण्याचा तर प्रश्नच येत नाही. राया, सद्बुद्धी दे रे याला. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. इंदू, चल लवकर. अरे पण आधू, माझं बचत गटाचं काम बाकी आहे. कुठं जायचंय? तुला ना नेहमीच काम असतात, पण हे पण एक कामच आहे. अरे पण आधू, अरे तू मूर्ती घेऊन कुठे जातोयस? सब पता चलेगा, पहले से साथ चल. मला सगळं सांगतो, थांब पण. आदर्शज महाराज, तुमची पंटे गँग तुमच्या सेवेसाठी रुजू आहे. हा, मीच बोलवलंय त्यांना. कशासाठी? हे बघ,
आपल्याला इथं विठुरायाची मूर्ती मिळाली ना तर आपण इथेच त्याचं छोटस मंदिर बांधतो. आतापुरती टेम्पररी व्यवस्था करू, राहुटी बांधून घेऊ चांगली काय हा? म्हणजे आपल्याला काम करताना विठुराया बळ देत राहील. खरंच तुम्ही ना लय भारी आहात बघा. चला लागूया कामाला. विठुराया काय हो मोठ्या बाई, नुसत्या मोठ्या मोठ्या बाता मारायच्या, उपसरपंचकी मागायची, मी मंदिर कमिटीची सर्व आहे असं सांगत फिरायचं. पण खरं काय माहितीये, तुमची ती सुनबाई तुमच्या आणि आमच्या सुद्धा डोक्यावर मिऱ्या वाटते, मिऱ्या. हो मोहितराव, तुमच्या अपयशाचं खापर आमच्या सासूबाईंवर फोडू नका, आम्ही खपवून घेणार नाही. हे गपरे, अरे तू आणि ही तुझी सासू आमच्या सोबत गेम खेळताय काय? हा, गेम? हो गेमच. समोर आम्हाला सपोर्ट करताय असं चित्र दाखवायचं आणि माग मात्र त्या इंद्रायणीच्या कामात रंग भरताय. काय आम्ही तिच्या कामात रंग भरतो हो, त्याशिवाय का त्या भूताच्या माळावरती काय? अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का मी स्वतःच्या हातानं तिथं जाऊन विठुरायाची मूर्ती तिथं पुरली म्हणून? ती मूर्ती कुणी पुरलीये कुणी नाही पुरलीये हे आम्ही लवकर शोधून काढू आणि त्या माणसाची वाट पण आम्हीच लावू. पण हा, इथून पुढे जे काही करायचंय ना ते आम्ही स्वतःच्या बळावर करू. हा. त्या इंद्रायणी दिग्रजकरांना तिकडं विठुराया मिळालाय. त्यांना वाटतंय की तो त्यांना पावलाय, पण खरं तर तो विठुराया त्यांना नाही, आम्हालाच पावलाय. आता तुम्ही बघाच हा मोहितराव बोडके पाटील काय करतोय ते.